हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टँडर्ड 10th मराठी अक्षर भारती त्यातील 11वा पाठ जंगल डायरी। आज आपण या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। पहिला प्रश्न आहे, लेखकांनी बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतीचा घटनाक्रम लिहा। तर बघा, जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली। त्यानंतर आहे, मी सगळ्यांना हातानेच थांबायची खून केली। त्यानंतर आहे, दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली। तिथे तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता। त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट हलली नसती तर तो कळला नसता। त्याची पाठ आमच्याकडे असल्यामुळे त्याने आम्हाला पाहिले नव्हते। वनरक्षकाच्या पाय काटकीवर पडला। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कारणे लिहा। वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली कारण पिल्लांनी पाण्यात धपकन उड्या मारल्यामुळे तिच्या तोंडावर पाणी उडाले होते। त्यानंतर आहे, वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती कारण लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा। तर आपल्याला काय काय शब्द दिले, वाळक्या, जंगल, दाट, खेळकर, कान, पिल्ल, दडपण, तिखट, काटक्या, अनामी। तर आता आपल्याला याच्या जोड्या लावायच्या। तर बघा, वाळक्या, काटक्या, खेळकर, पिल्ल, दाट, जंगल, तिखट, कान, अनामिक, दडपण। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, स्वमत। लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा। तर उत्तर बघा, रात्र झाली। वाघिणीने पिल्लांना जांभळाच्या दाट झुडपात लपवले। म्हणाली, इथे गुपचूप राहा, आवाज करू नका। मी शिकार करून काही खायला मिळते का ते बघते। पिल्लांनी मान डोलवली व ती एकमेकांच्या अंगावर रेलत गुमान राहिली। वाघीण झुडपाबाहेर आली। तिने चौफेर संरक्षण नजर फिरवली व निश्चित होऊन मार्गस्थ झाली। रात्रभर जंगलात फिरून एका सांबराचा शिकार करून ती परत पिल्लांजवळ आली। आईची चाहूल लागतात सर्व पिल्ले तिच्याकडे झेपवली। तिला बिलगू लागली, छान शिकार केलाय बाळांनो, आपण खायला जाऊ हा, असे म्हणत वाघीण पिल्लांना चाटू लागली। जरा वेळाने ती पाण्यात शिरली। पिल्लांचा आनंद गगनात मावेना। ती नाचू लागली, खेळू लागली। त्यांनीही धपाधप पाण्यात उड्या मारल्या। या प्रसंगातून आईची माया, प्रेमळपणा, शिस्त, सुरक्षा, काळजी या मातृगुणांची वाघिणीमध्ये झलक दिसते। वाघीण व पिल्ले यांच्यातील जिव्हाळा प्रत्ययाला येतो। अशा प्रकारे लेखकांना वाघिणीतील आईची झलक जाणवली। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा। तर उत्तर बघा, वाघिणीने आपल्या पिल्लांना नालाकाठच्या जांभळाच्या दाट झुडपात लपवले होते। परिसरातील शत्रू जनावरांपासून त्याचे रक्षण व्हावे आणि पिल्ले सुखरूप राहावीत ही काळजी वाघिणीने घेतली होती। वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल खूप जागरूक होते। रात्रभर जंगलात फिरून वाघीण आली तेव्हा आईची हाक ऐकताच लपलेले पिल्ल तिच्याकडे आनंदाने झेपवली। वाघीण पाण्यात बसली तेव्हा पिल्लांच्या आनंदाला उधाण आली। यावरून पिल्लांचे आईवरील असीम प्रेम दिसते। सगळ्या पिल्लांनी पाण्यात उड्या मारल्या व त्यांच्या दंगाधोपा सुरू झाला। जरा वेळाने केलेली शिकार पिल्लांना खाऊ घालावी म्हणून वाघीण पाण्यातून उठली व चालू लागली। तशी तिच्या मागे 2 पिल्लं निघाली। 2 अजून पाण्यातच खेळत होती। वाघिणीने परत वळून त्या दोघांना बोलवण्याचा आवाज काढला। तशी ती पिल्लं तिच्या मागे पळत सुटली। त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा याविषयी तुमचे मत लिहा। उत्तर बघा, आपल्या जीवनात आपल्याला अनेक तऱ्हातऱ्हाचे अनुभव येतात। वेगवेगळ्या घटना व प्रसंग घडत असतात। आपण या घटना प्रसंगांचे साक्षीदार असतो। त्या घटना ताज्या असेपर्यंत आपल्याला आठवत असतात। कालांतराने काही प्रसंग आपण विसरून जातो। एखादी घटना आठवलीच तरी ती तंतोतंत लक्षात राहत नाही। प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होत असतो। विशेष प्रसंगातील असे अनमोल क्षण जपून ठेवायचे असतील तर दररोज डायरी लिहिणे आवश्यक आहे। दररोज डायरीचे लिखाण केले तर विविध अनमोल क्षण आपल्या डोळ्यासमोर ताजेतवाने होत राहतील। शिवाय सातत्याने डायरी लिहिल्यामुळे आपल्या आयुष्यातील आलेख आपल्याला अभ्यासात येईल। म्हणून डायरी लिहिणे हे प्रत्येकाने जोपासावे। तर अशा प्रकारे आज आपण जंगल डायरी या पाठाचा स्वाध्याय बघितला। इफ यू लाईक दिस व्हिडिओ then please like, subscribe, share and also don't forget to comment. Thanks for watching.